उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लांबोटी पुलावरून केली पूरग्रस्त भागाची पाहणी। अजित पवार यांनी पाहणी दौऱ्यादरम्यान सर्वांचं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे आपणाला मदत करायची आहे। 65% वगैरे असं काही बघायचं नाही, पाणी ओसरल्यानंतर ते दिसून येईल। त्या शेतीचं घराचं नुकसान झालेलं आहे, आपणाला तिथं मदत करायची आहे असं म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत। या दरम्यान मोहोळचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांना तो बारीक झालाच उलट आमदार झाल्यावर लोक वाढतात असं म्हणत चेष्टा केली। अजित पवार हे सोलापूर अतिवृष्टी दौरा करून धाराशिवकडे रवाना झाले आहेत आणि वरनं तर पाणी आलंय आणि त्याच्यावर माझं अख्खा गाव गेले तर ते काल कॅबिनेटने आपण निर्णय घेतला असं नाही, जिथं पाणी 65 पेक्षा कमी पडलेलं आहे किंवा काही ठिकाणी थोडं पाणी पडत निघलेलं आहे किंवा असं बॅकवॉटरचं पाणी आलेलं आहे, तिथं 65-62 बघायचं नाही। शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं असेल, ज्यांच्या जमिनी आणि पिकाचं जे काही नुकसान झालेलं असेल, घरांचं नुकसान झालेलं असेल, काही आता ह्या पाणी ओसरल्यावर आपल्याला कळेल की कुणाकुणाच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत, बऱ्याच आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी पण खरडून गेलेल्या आहेत, तिथं आपल्याला त्यांना मदत करायची आहे। त्याच्यामुळे तसं रेकॉर्ड तुम्ही करून ठेवा। आता मला गाडीनं जाता येईल का पलीकडे? हाँ 4 मेरी अकेली छोड़ी तो भी चलेगी और एक बार में 4-5 गाड़ी। ठीक है, तर तसं 65-62 ते सीएम साहेब पण मगाशी माड्याला बोलले असतील, मी पण तुम्हाला सांगतो 65चं डोक्यातनं काढा। आता आपल्याकडे एरिया जो जास्त झालेला आहे, जो ओढ्यामुळं, उपनद्यांमुळं, नद्यांमुळं, भोगावती असेल, सीना असेल, पलीकड मांजरा असेल वगैरे अशा सगळ्या नद्यांच्यामुळं तो भाग सगळा पाण्याखाली गेलेला। एवढं पाणी असं बऱ्याच वर्षात असं इतकं आतमध्ये गेलेलं आहे। आता त्याच्यात शेतकऱ्यांचा कोणाचा दोष नाही, मग इथं 65 मिलीमीटर पाऊस समजा नाही पडला, पण पाणी तर आलं, सगळे करून घ्या, ते करून घ्या। आपण मधी सगळ्या आम्ही कलेक्टरना सांगितलं होतं की जे मागचं आहे ते सगळं पाठवा। कालपर्यंत आम्ही 2200 कोटी रुपये सोडलो, 2200 कोटी। माझी आज पण तुम्हाला सूचना आहे, विनंती आहे की आपण मागचं कुठलं राहिलेलं असेल यथा कदाचित तर पाठवा, आम्ही डायरेक्ट डीबीटीवरच त्यांना पैसे पाठवून देऊ, पण ते तुमच्याकडनं आले पाहिजे, विभागीय आयुक्ताकडनं आलं पाहिजे आम्हाला। मी फुलकुंडवारांना पण सांगतो, काल पण आम्ही जी काही मला वाटतं 800 वर काहीतरी कोटी 2200 कोटी रुपये आपण सोडले, त्याच्यात आता हा म्हणतोय तसं कुणाचं राहिलं असेल तर आपल्याला घ्यायचं। आपल्याला ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सोलापूर।